आगतम स्वागतम सुस्वागतम. आज दिनांक 12 ऑगस्ट 2025 या शैक्षणिक वर्षातील माझे हे दुसरे लेक्चर आहे. तर चला लगेच पाहूया आपण. आज आपण पाहणार आहोत इंग्रजी विषयातील जो घटक आहे ज्याचे नाव आहे वोकॅब्युलरी. त्यामधील जो उपघटक आहे सब युनिट याचे नाव आहे फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स. म्हणजे आपण यामध्ये काय करतो तर मोठ्या शब्दांच्या साहाय्याने लहान शब्दांची निर्मिती करतो किंवा काही शब्द लपलेले असतात. त्या लपलेल्या शब्दांना आपल्याला शोधावं लागतं किंवा त्यांची जी अरेंजमेंट असते तर त्या अरेंजमेंटच्या माध्यमातून आपल्याला काय करावं लागतं तर नवीन लहान शब्द शोधावे लागतात. ते आज आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे शब्द शोधण्यापूर्वी आपल्याला कधी कधी काय होतं की ऑप्शन पाहावे लागतात. जे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले असतात त्या 4 ऑप्शनची आपल्याला जर ओळख असेल, त्या शब्दांचा अर्थ पाठ असेल, माहीत असेल तर ते आपल्याला सोपं जातं. परंतु प्रश्नांचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला ते शब्द काय आहेत, त्यांचे अर्थ काय आहेत, त्यांचं वाचन कसं करावं, उच्चार कसा करावा हे देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आज आपण पाहूया हा घटक. माझे नाव आहे श्री वझे MP. मी त्रिंबकराव काळे विद्यालय मलवडी या शाळेतील एक शिक्षक आहे. तर आज आपण हा घटक सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 आपण याचं वाचन करू शकता. सिलेक्ट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह which indicates the name of an insect and which is formed using the letters from given word. आता पुढे एक असा शब्द दिलेला आहे की ज्या शब्दाच्या माध्यमातून त्या शब्दातील अक्षरांच्या सहाय्याने आपल्याला एका इन्सेक्टचं नाव शोधायचं आहे. इन्सेक्ट म्हणजे कीटक. आपल्याला कीटक म्हणजे हे शब्द जेव्हा आपल्याला पाठ असतील, त्याची माहिती असेल, त्याचा अर्थ माहीत असेल तरच आपल्याला ह्या प्रश्नाचा अर्थ कळणार आहे. त्यासाठी आपल्याला ह्या शब्दांचं पाठांतर होणं आवश्यक आहे. जे क्रियापद आहेत, शब्द आहेत, तर त्यांचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळायची शक्यता कमी आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला हे शब्द माहीत असणे आवश्यक आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह विच इंडिकेट्स द नेम ऑफ एन इन्सेक्ट अँड विच इज फॉर्म्ड युजिंग द लेटर्स फ्रॉम गिवन वर्ड. पुढे किंवा खालील दिलेल्या शब्दाच्या अक्षरांचा क्रम लावून एका कीटकाचं नाव आपल्याला शोधायचं आहे. तर आपल्याला तो दिलेला शब्द आहे पहा, एलिफंट. आणि स्पेलिंग सुद्धा इथं दिलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला स्पेलिंग माहीत तरी असणं आवश्यक आहे. The spelling has already been given here. It's ELEPHANT, elephant. With the help of the letters used in this word, we will have to find out a name of an insect. Now we will have to just look here. 4 options are given here. Which is the correct option for the insects? आता इन्सेक्ट साठी एक ऑप्शन आहे, तो कोणता असू शकतो आपल्याला ह्या शब्दांच्या आधारे कळू शकतं. इथं EAT, ईट म्हणजे काय खाणे, HEN हेन म्हणजे काय कोंबडी, ANT ॲन्ट म्हणजे मुंगी आणि PLANT प्लांट म्हणजे वनस्पती किंवा रोप. तर आपल्याला ह्या ऑप्शन वरूनच याचं उत्तर मिळत आहे, ते आहे ॲन्ट. पण ते इथं अवेलेबल आहे का तर अवेलेबल आहे. तर पहा जे शेवटचे लास्ट जे 3 लेटर्स आहेत ANT ते आपल्याला इथं अवेलेबल आहे आणि तो ऑप्शन आपला योग्य ऑप्शन आहे. कारण ANT ॲन्ट म्हणजे मुंगी आणि मुंगी हा एक कीटक आहे. म्हणजे ते ऑप्शन इथं अवेलेबल आहेत. फक्त ऑप्शनच्या सहाय्याने ऑप्शन वरून आपण उत्तर शोधू शकतो. पण आपल्याला त्या ऑप्शन मधील जे शब्द आहेत त्यांचा अर्थ माहीत असणं फार आवश्यक आहे. याच्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 2. How many 2-lettered words can be formed by using the letters of the word town? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खाली एक शब्द दिलेला आहे ज्याचं नाव आहे टाउन. जो आहे टाउन आणि टाउन या शब्दातील जी अक्षर आहेत, लेटर्स आहेत, त्यातील फक्त आपल्याला काय करायचंय 2 लेटर्ड म्हणजे काय 2 अक्षरी शब्द आपल्याला पाहायचे आहेत. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तर 2 अक्षरी शब्द किती तयार होतात हे माहीत करून घ्यावं लागेल आपल्याला.
त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कोणी सांगू शकते का बघा? आपल्याला 2 अक्षरी शब्द शोधायचे आहेत. ऑप्शन आपल्याला पुढे पाहायचे आहेत. पण पहा त्याच्या तत्पूर्वी आपल्याला पाहावं लागेल, की टाउन. टाउनमध्ये कोणकोणते अक्षर आहेत, अल्फाबेट्स आहेत. TOWN. आता यापासून काय करू शकतो आपण? इथे पहिला शब्द आपल्याला दिसतोय TO2. त्याच्यानंतर आहे ON ऑन. आणि ऑनचं उलट केलं की काय होतंय? NO नो. तर 3 शब्द तर मला दिसत आहेत. तुम्हाला एखादा एक्स्ट्रा शब्द दिसत आहे का पहा? 3 words can be formed. 3 two-lettered words can be formed by using the letters of the word town. आता पहा, ह्या टाउन या शब्दातील अक्षरांच्या सहाय्याने आपण 2 अक्षरी असे 3 शब्द फाइंड आउट करू शकतो. आणि तो ऑप्शन आहे का पहा? The options are given here 2, 3, 4 and 1. We will have to choose only one option from these 4 options and it would be 3 if I'm not wrong then. जर माझं योग्य असेल तर आपल्याला ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर 2 जो आहे 3 हा आपल्याला चूज करावा लागेल. तर या 3 शब्दांच्या व्यतिरिक्त जरी आपल्याला नवीन एखादा शब्द आपल्याला माहित असेल, तयार होत असेल, तरी तुम्ही कॉमेंटमध्ये टाकला तरी चालेल. याच्यानंतर पाहूया आपण की क्वेश्चन नंबर 3. सिलेक्ट द वर्ड विच कॅन नॉट बी फॉर्म्ड बाय युजिंग द लेटर्स फ्रॉम द स्पेलिंग ऑफ टुगेदर. आता टुगेदर या शब्दातील अक्षर वापरून आपल्याला काय करायचंय? शब्द कोणता तयार होणार नाही. बघा, सिलेक्ट द वर्ड विच कॅन नॉट बी. नॉट बी, नॉट वापरलेला आहे म्हणजे जो तयार होऊ शकत नाही. फॉर्म्ड, it cannot be formed using the letters from the word together. There are 8 letters given here in this word together and we will have to just make an use to all the letters. If we have to make some sentence, make some words from it. Now we will have to just look here which are the options. 4 options are available here. THE the, GET gate, HER her, PET pet. Now we can see that THE the is available here. THE, GET gate is also available here. HER is also available here, but letter P is not available here in this word. So this word cannot be formed using the letters used in this word. तर पेट हा शब्द तयार होऊ शकणार नाही, कारण इथं पी हे अक्षर आपल्याला दिसत नाही, कारण पी या शब्दाचा वापर इथं केलेला नाही. त्याच्यामुळे पेट हा शब्द तयार होणार नाही. तर यासाठी आपल्याला ह्या 4 अर्थ देखील माहीत असणं आवश्यक आहे. फक्त आपण प्रश्न पाहतो म्हणजे फक्त उत्तर शोधण्याच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची, परंतु उत्तर शोधण्यापूर्वी आपल्याला त्या शब्दांचा अर्थ सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. आपली जी वोकॅब्युलरी आहे ही आपण एनरिच करणं आवश्यक आहे, संपन्न करणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत असणं फार आवश्यक आहे, कारण त्या शब्दांच्या सहाय्यानेच तुम्हाला प्रश्न कळणार आहे की तुम्हाला नेमकं काय शोधायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला ह्या चौघांचा अर्थ माहीत असणं आवश्यक आहे. द इज अन आर्टिकल हे एक उपपद आहे जे आपण नाउनच्या पूर्वी वापरू शकतो. फक्त हे त्याचे काही नियम आहेत, ते रूल्स आहेत, ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की अँड द हे 3 आर्टिकल्स आहेत. त्यापैकी द हे आर्टिकल आपण जेव्हा वापरतो तेव्हा कोणती सिच्युएशन पाहिजे किंवा कोणत्या सिच्युएशन मध्ये आपण ते द आर्टिकल वापरू शकतो. त्याच्यानंतर GET गेट, गेट म्हणजे काय? मिळवणे. ते गेटचा वापर बऱ्याच फ्रेज मध्ये आपण करू शकतो. HER हर म्हणजे काय? तिचे. आणि PET पेट म्हणजे काय? पाळीव प्राणी, आपण त्याला पाळीव म्हणून तो शब्द किंवा अर्थ लावू शकतो. याच्यानंतर पहा, राईट द अपोजिट वर्ड ऑफ द वर्ड अंडरलाइन्ड. आता खाली एक शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दातील काही अक्षरांना अंडरलाईन केलेली आहे आणि त्या अक्षरांपासून जो शब्द तयार होतोय
त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे ऑप्शन मधून. आता बघा, राईट द अपोजिट वर्ड ऑफ द वर्ड अंडरलाइन्ड. आता हा पूर्ण शब्द आहे गोल्ड, परंतु आपण अंडरलाईन जर पाहिली तर पूर्ण शब्दाला अंडरलाईन केलेली नाही, फक्त शेवटचे जे सेकंड, थर्ड, फोर्थ जे 3 लेटर्स आहेत त्यापासून बनलेला जो शब्द आहे ओल्ड, या ओल्डला अंडरलाईन केलेली आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, ओल्डच्या अपोजिट काय येऊ शकतं, तर आपल्याला ते पाठ असणं आवश्यक आहे. आपण कधी कधी काय काय होतं की आपल्याला ते पाठ असेल तर आपण लगेच आपल्याला ते डोक्यामध्ये क्लिक होतं की याचं उत्तर हे आहे आणि ते ऑप्शन मध्ये आहे. परंतु जर आपल्याला ते शब्द माहीत नसेल तर मात्र आपली अडचण होणार आहे. मग लक्षात घ्या की त्यासाठी आपण थोडासा अभ्यास वाढवणं आणि आपली शब्द संपत्ती आहे ती संपन्न करणं फार आवश्यक आहे. आता बघा, 4 वर्ड्स आर अवेलेबल हिअर. FEW फ्यू म्हणजे थोडेसे, NEW न्यू नवे, DEW ड्यू दव किंवा दव बिंदू म्हणतो आपण, MEW म्यू ते मांजराचा आवाज आहे तो म्यू. तर फ्यू, न्यू, ड्यू आणि म्यू असे 4 ऑप्शन आहेत अवेलेबल आपल्याला. मग ओल्डच्या अपोजिट काय असणार आहे, कोणी सांगू शकतंय का? The correct option will be number second. It's new. Old, new. आता आपण पाहिलं तर ओल्ड म्हणजे जुने, न्यू म्हणजे नवे. ओल्ड म्हणजे आपण वृद्ध किंवा म्हातारा म्हणू शकतो आणि त्याला यंग हा सुद्धा ऑप्शन असता तर तो सुद्धा योग्य ऑप्शन आपण मानला असता. परंतु इथं ओल्ड साठी इथं जो सुटेबल ऑप्शन आहे तो आहे न्यू. म्हणून आपल्याला इथं ऑप्शन नंबर सेकंड चूज करावा लागेल. त्याच्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर 5 आहे इथं. Find the hidden word that indicates the part of a body from the word farmer. लक्षात घ्या, आपल्याला काय करायचंय की हिडन वर्ड जो लपलेला शब्द आहे आणि तो काय आहे, इंडिकेट म्हणजे काय, तो दर्शवतो. काय दर्शवतो? द पार्ट ऑफ अ बॉडी, आपल्या शरीराचा एक भाग किंवा अवयव. त्या अवयवासाठी वापरलेला शब्द इथं लपलेला आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर फार्मर म्हणजे काय, तर शेतकरी. आता यामध्ये अशी कोणती अक्षर आहेत की जी आपण वापरली तर एक आपल्याला शरीराचा जो पार्ट आहे, बॉडी पार्ट आपल्याला मिळणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं 4 ऑप्शन आहेत आपल्याला अवेलेबल. फार्मर, आर्मर, फार्म, रॅम किंवा राम आणि आर्म. तर असे 4 ऑप्शन अवेलेबल आहेत. लक्षात घ्या, फार्म म्हणजे काय, शेत किंवा रान. आता पहा, हे राम पण होतंय आणि रॅम पण होतंय. म्हणजे हे नाव पण होतंय आणि आपल्याला माहित असेल की मेंढा या शब्दासाठी आपण रॅम हा शब्द वापरतो आणि मेंढी असेल तर यू आणि RAM रॅम म्हणजे मेंढा आहे तो आणि ARM आर्म म्हणजे आर्म म्हणजे काय, बाहू. त्यासाठी आपण हे 4 शब्द, त्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. जर फार्मर मध्ये आपण पाहिलं तर आर्म हा शब्द आपल्याला ऑप्शन निवडावा लागेल कारण तो शरीराचा एक भाग आहे. म्हणून उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4, आर्म. नाव इट्स क्वेश्चन नंबर 6. चूज द मीनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड कॅलेंडर. आता कॅलेंडर पासून आपल्याला काय करायचंय, एक अर्थपूर्ण शब्द निवडायचा आहे. म्हणजे पहा की अक्षर तिथं अवेलेबल आहेत, लेटर्स आर गिवन देअर अँड 8 letters are used for this word calendar. कॅलेंडर साठी आपण 8 अक्षरांचा वापर केलेला आहे. मग या 8 अक्षरांच्या सहाय्याने आपल्याला काय करायचंय की योग्य शब्द निवडायचा आहे. 4 options are given here. You can just tally the letters given or used in this word with these options. पहा बर, कॅलेंडर. आता इथं CAL आहे, CAR आहे, DER आहे, LEN आहे. तर मिनिंगफुल कोणता शब्द तयार होतोय पहा. तर आपण पाहिलं तर मिनिंगफुल आपल्याला इथं फक्त ऑप्शन नंबर सेकंड दिसत आहे, CAR, कार. तर तो आहे का इथं अवेलेबल? बघा, CAR.
लेटर नंबर 1, 2 अँड 8th लेटर आपण जर घेतले तर त्यांच्या सहाय्याने विथ द हेल्प ऑफ दीज 3 letters वी कॅन फॉर्म अ न्यू वर्ड अँड इट इज कार. ओनली वन option is available here because these three are not meaningful words at all. So we will have to choose option number second. It's car. So let's see on next question. It is question number 7. From the word blackboard, which word will be opposite for the underlined word? आता ब्लॅकबोर्ड या शब्दातील जो अंडरलाईन केलेला शब्द आहे तर त्या शब्दाच्या अपोजिट वर्ड आपल्याला शोधायचा आहे. बघा, फ्रॉम द वर्ड ब्लॅकबोर्ड विच वर्ड विल बी अपोजिट फॉर द अंडरलाइन्ड वर्ड. आता ब्लॅकबोर्ड मधील कोणत्या अक्षरांना अंडरलाईन केलेला आहे आणि त्यापासून कोणता शब्द तयार होतोय पहा. BLACK, ब्लॅक. ब्लॅक या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. मग आपल्याला काय करायचं, ह्या ब्लॅकच्या अपोजिट कोणता शब्द येतो तर विद्यार्थ्यांना लगेच उत्तर सांगता आलं पाहिजे कारण हा अतिशय सोपा प्रश्न आहे. ब्लॅकच्या अपोजिट काय येणार आहे बघा. 4 ऑप्शन्स आर अवेलेबल हिअर. नंबर ए इज फेअर. फेअर म्हणजे काय, एखादी पार्टी ट्रीट असू शकते किंवा भाडे भाडे असू शकते. किंवा नंबर सेकंड इज सिल्वर. सिल्वर म्हणजे काय, चांदी. WHITE व्हाईट म्हणजे काय, पांढरे. आणि GOLD गोल्ड म्हणजे सोने. हे लक्षात घ्या, इथं आपल्याला 4 ऑप्शन आहेत. तर ब्लॅकच्या अपोजिट काय असतं हे आपल्याला माहित असलं पाहिजे. अतिशय सोपा प्रश्न आहे. त्याचं उत्तर साहजिकच असणार आहे ऑप्शन नंबर सी, व्हाईट. व्हाईट म्हणजे काय, पांढरे. म्हणून ब्लॅकच्या अपोजिट काय येणार आहे, व्हाईट. ब्लॅक, व्हाईट. त्याच्यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 8. रिअरेंज द लेटर्स टू गेट अ मीनिंगफुल वर्ड फ्रॉम आर. आता आर मध्ये 3 अक्षरे वापरलेली आहेत. त्या 3 अक्षरांना तुम्हाला काय करावं लागेल, स्क्रॅम्बल करावं लागेल. म्हणजे इकडून तिकडे अक्षर चेंज करावे लागतील, त्यांचा क्रम चेंज करावा लागेल आणि त्यापासून एक अर्थपूर्ण शब्द आपल्याला शोधावा लागेल, तयार करावा लागेल. आणि शब्द तयार करण्यापूर्वी त्या ऑप्शन आपल्याला पाहावे लागतील की ऑप्शनच्या सहाय्याने, ऑप्शन वरून आपल्याला ते उत्तर मिळणार आहे. तर काय करू शकतो आपण, रिअरेंज करायचे त्याला. ही जी अक्षर आहेत 3 अक्षर ARE, हे काय करावं लागतील आपल्याला, रिअरेंज करावे लागतील. बघा ऑप्शन आहे तिथं ARE. यापासून काय तयार होऊ शकते बघा, मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. ऑप्शन अवेलेबल आहेत. आता ऑप्शन पैकी एकच फक्त ऑप्शन मिनिंगफुल असणार आहे. म्हणजे दिलेल्या ऑप्शन मध्ये फक्त एकच ऑप्शन असा आहे की जो मिनिंगफुल आहे आणि तो आपण ओळखला असेल. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकतंय का की करेक्ट ऑप्शन कोणता आहे. तर हा सुद्धा प्रश्न अतिशय सोपा आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन आहेत, एकच मिनिंगफुल ऑप्शन आहे आणि तो आपण पाहू शकताय ऑप्शन नंबर डी, जो आहे EAR. इयर म्हणजे कान. आता तो आपण EAR असा करून वापरू शकतो आणि एकमेव मिनिंगफुल वर्ड इथं ऑप्शन मध्ये आपल्याला दिसू शकतो की जो आहे EAR, इयर म्हणजे कान. आणि ARE हे आपण टू बी चे सहाय्यकारी रूप म्हणून वापरतो, ते आहे. त्याच्यानंतर पाहूया, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. सिलेक्ट द हिडन वर्ड इन द हँकरचीफ विच इंडिकेट्स बॉडी पार्ट. आता हँकरचीफ हा शब्द पाहूनच आपल्याला उत्तर समजलेलं असावं कारण आपल्याला काय शोधायचं आहे, बॉडी पार्ट. आणि हँकरचीफ मध्ये तो अवेलेबल आहे. तुम्हाला ऑप्शन दाखवण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये कारण इथंच आपल्याला उत्तर दिसून येतंय की काय आहे, कोणता बॉडी पार्ट इथं अवेलेबल आहे किंवा त्याचा बॉडी पार्टचं नाव इथं ह्या शब्दामध्ये दिलेलं आहे. आता हँकरचीफ म्हणजे काय, तर हात रुमाल. आता हात रुमाल यामध्येच बॉडी पार्ट आपल्याला किंवा त्याचं नाव दिसतंय हात. आता ऑलरेडी इथंच ऑप्शन आपल्याला दिसून येतोय. म्हणजे जे ऑप्शन आहेत 4 तिकडे जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही कारण तो ऑप्शन ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे की त्या शब्दांचं पाठांतर असणं आवश्यक आहे. शब्द जर आपल्याला माहित असतील, अर्थ माहित असेल तर हे सोपं आहे.
अन्यथा हे शक्य नाही. आता सिलेक्ट द हिडन वर्ड इन हँकरशिप विच इंडिकेट्स बॉडी पार्ट. तर ते ऑप्शन आपण पाहूया. तर इथं पहा, जे मिनिंगफुल ऑप्शन वर्ड आहेत ते आपण सुरुवातीला पाहूया की AND अँड आहे, CHIEF चीफ म्हणजे मुख्य प्रमुख आहेत, आणि HAND हँड म्हणजे हात आहे. आणि हे तीनच मिनिंगफुल वर्ड आहेत. त्यामधील जो बॉडी पार्ट साठी वापरला जाणारा शब्द आहे तो एकच आहे, इथं आहे HAND हँड म्हणजे हात. तर हे आपला योग्य पर्याय असणार आहे, म्हणून तो पर्याय आहे पर्याय डी, HAND हँड. आता पहा क्वेश्चन नंबर 10. चूज द करेक्ट वर्ड मेड फ्रॉम द वर्ड स्टडी. आता स्टडी म्हणजे काय? अभ्यास करणे. आता अभ्यास करणे स्टडी पासून आपण कोणता शब्द तयार करू शकतो बघा. या स्टडी यामधील जे 5 अक्षरे आहेत तर त्या अक्षरांचा वापर करून कोणता शब्द तयार होऊ शकतो ते आपल्याला पर्याय पाहणं आवश्यक आहे. पहा, स्टडी इट इज अ 5 लेटर्ड वर्ड. 5 अक्षरी तो शब्द आहे. आता त्या 5 अक्षरी शब्दातील जे अक्षर आहेत 5 यांच्या साहाय्याने काय काय बनू शकते, कोणते शब्द बनू शकतात बघा. DYE डाय, डाय म्हणजे काय? रंग देणे. आता इथं DY आहे पण ई काय दिसत नाही. ई इज नॉट अवेलेबल हिअर इन धिस वर्ड. PEONS ह्याला पियन्स किंवा पिओन्स म्हणजे शिपाई, त्यासाठी तो अनेक वचनी शब्द आहे. पिओन किंवा पियन म्हणतात शिपाईला. तर त्यासाठी बघा पी तर इथं अवेलेबलच नाही, त्याच्यामुळे तो विषय येत नाही. पी नाही, ई नाही, ओ पण नाही, एन नाही, फक्त एस आहे, म्हणून हा सुद्धा शब्द तयार होणार नाही. नंबर 3 इज DUST. डस्ट म्हणजे काय? धूळ. आता डस्ट किंवा झटकणे. आता हे डस्ट इथं अवेलेबल आहे का बघा. डी आहे, यू आहे, SIT आहे, अवेलेबल आहे. म्हणजे उत्तर काय असू शकतं आपलं? ऑप्शन नंबर सी, डस्ट. आणि चौथा पर्याय सुद्धा आपल्याला पाहायचंय, YEAST. ईस्ट म्हणजे काय? किण्व. हा विज्ञानातील बुरशीचा एक प्रकार आहे तो किण्व. तो पण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर डस्ट इथं आपल्याला शब्द तयार होताना दिसून येतो. DUST. डस्ट म्हणजे काय? धूळ किंवा झटकणे. तर हा शब्द इथं मिनिंगफुल वर्ड हा या दिलेल्या 5 अक्षरांपासून तयार होताना दिसून येतोय. त्यातील 4 अक्षरांचा वापर इथं केलेला आहे, म्हणून ऑप्शन आहे ऑप्शन सी. आता इथं पहा, अतिशय सोपा प्रश्न दिलेला आहे त्यांनी. फाइंड द हिडन वर्ड फ्रॉम रॅडिश. रॅडिश पासून रॅडिश या शब्दामध्ये जो लपलेला हिडन आहे, हिडन वर्ड, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि तो शब्द शोधण्यापूर्वी आपण थोडस बारकाईनं निरीक्षण केलं तर यामध्येच आपल्याला उत्तर दिसणार आहे. बघा काय असू शकते, थोडासा विचार करा. आता रॅडिश या शब्दाचा अर्थ सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. रॅडिश म्हणजे कोण सांगू शकेल का? काय याचा अर्थ काय आहे? रॅडिश म्हणजे काय आहे? रॅडिश म्हणजे मुळा. तर आपल्याला पाहायचंय मुळा किंवा रॅडिश या शब्दापासून कोणता अर्थपूर्ण शब्द इथं मांडलेला आहे, दिलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही 4 ऑप्शन्स आर अवेलेबल हिअर अँड विच इज द करेक्ट वन? RAD रॅड, DISH डिश, SHID शिड, RDAS हे 4 ऑप्शन अवेलेबल आहेत. त्यामधील फक्त एक ऑप्शन इथं आपल्याला तयार होताना दिसतोय, तो आहे शेवटचे 4 अक्षर DISH डिश, किंवा त्याला आपण थाळी किंवा प्लेट म्हणतो, डिश. आणि हा एकमेव शब्द ह्या रॅडिश पासून तयार होताना दिसतोय जो अर्थपूर्ण आहे. म्हणून उत्तर असणार आहे आपलं DISH डिश. त्याच्यानंतर पाहूया, हाऊ मेनी 2 लेटर वर्ड्स विल बी फॉर्म्ड युजिंग द वर्ड टॉर्टॉइज.
आता कासव या शब्दामध्ये बघा किती 8 अक्षरे आहेत. आता हा 8 लेटर्ड वर्ड आहे. यातील जे 8 लेटर्स आहेत त्यांचा वापर करून आपल्याला काय करायचंय? 2 अक्षरी शब्द बनवायचे आहेत. बघा 2 लेटर वर्ड्स. आपल्याला 8 अक्षरांचा वापर करून 2 अक्षरी शब्द बनवायचे आहेत. आणि असे किती शब्द आपण बनवू शकतो हे देखील आपल्याला पाहायचंय. आता हे पहा, ऑप्शन्स आर गिवन हिअर. 2 आहे, 1 आहे, 4 आहे, 6 आहे. तर हे ऑप्शन आहेत. तर आपल्याला पहिल्यांदा ते शब्द माहीत असले पाहिजेत, ते लिहिता आले पाहिजेत, की किती आपण अक्षरे, किती शब्द आपण तयार करू शकतो. पहा, आता पहिला शब्द असणार आहे TO2. दुसरा असणार आहे बघा OR OR. पहा आणखी काय असू शकते? IS IS. नंतर काही असू शकते बघा. 2 अक्षरी शब्द आपल्याला शोधायचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. TO झालं, IS झालं, OR पण झालं. आणखी विचार करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विचार करणं फार आवश्यक आहे, कारण याचं उत्तर शेवटी तुम्हाला शोधावं लागणार आहे. SO सो आहे. पुढे बघा काय होतंय. हे 4 शब्द तर तयार होताना दिसत आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी काही शब्द आहेत का बघा. 2 अक्षरी शब्द आपल्याला तयार करायचे. TO झालं, OR झालं, IS झालं, SO झालं. आणखी एखादा शब्द तयार होतोय का पहा. आपल्याला एकतर 4 किंवा 6. आता 4 तर अवेलेबल आहेत. जर उत्तर आपल्याला ऑप्शन नंबर 4 योग्य वाटत असेल तर आणखी 2 शब्द तयार होणं आवश्यक आहे. अन्यथा 4 शब्द आपल्याला मिळालेले आहेत. मग ऑप्शन नंबर 3 हा आपला योग्य पर्याय असणार आहे. तरी सुद्धा आपण थोडासा विचार करा आणि या 8 अक्षरांपासून आणखी वेगळा कोणता शब्द तयार होतोय का ते पहा आणि मला सांगा. OR TO IS SO याच्या व्यतिरिक्त आहे का? तर याच्या व्यतिरिक्त कोणताही शब्द तयार होताना दिसत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3 विच इज 4. म्हणजे आपण 4 असे शब्द तयार करू शकलो की जे 2 अक्षरी आहेत आणि ते मिनिंगफुल आहेत. म्हणून उत्तराचा पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 जो आहे 4. आता पाहूया पुढचा प्रश्न. बघा, हा आहे क्वेश्चन नंबर 13. How many 3-letter meaningful words can be formed by arranging letters of the word glass in order? आता इथं महत्वाचा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ कळणं आपल्याला आवश्यक आहे की इन ऑर्डर, व्यवस्थित पद्धतीने. इकडचा शब्द तिकडं न, इकडचं अक्षर तिकडं न घेता, रिअरेंज न करता आपल्याला काय करायचंय, आहे तसं अक्षर ठेवायचे क्रमाने. आपल्याला त्याचा कोणताही क्रम आपल्याला चेंज करायचा नाही, रिअरेंज करायचं नाही, स्क्रॅम्बल करायचं नाही. फक्त आहे तेच क्रम ठेवायचा आहे. म्हणजे ज्या क्रमाने ही अक्षरे आहेत त्या क्रमातलं एखादं मधलं अक्षर कमी केलं तरी चालतंय, वगळलं तरी चालतंय, परंतु इकडचं अक्षर 1 नंबर, 4 नंबरचं अक्षर 1 नंबरला घ्यायचं नाही किंवा 2 नंबरला पण घ्यायचं नाही. हे आहे तसा क्रम चालू ठेवायचा आहे आपल्याला. मग आपल्याला काय करायचंय की 3 लेटर मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे अर्थपूर्ण 3 अक्षरी शब्द किती तयार होतात हे पाहायचंय. आणि ते ऑप्शन मध्ये तो आपलं उत्तर तिथं डिपिक्ट होतंय का, डिस्प्ले होतंय का बघायचंय आणि ते आपल्याला चूज करायचं आहे. मग पाहूया आपण. ग्लास या शब्दापासून किंवा त्यातील अक्षरांपासून 3 अक्षरी किती अर्थपूर्ण शब्द तयार होत आहेत. विद्यार्थ्यांनो, तुम्ही देखील प्रयत्न करणं आवश्यक आहे, कारण तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय या प्रश्नाची उकल आपल्याला मिळणं अशक्य आहे. इथं पहा 5 अक्षरे आहेत
GLASS. आता इथं पहा काय तयार होतोय, ASS. दुसरं काय होते बघा, GAS गॅस. पुढे काय आहे बघा, आणखी एखादा शब्द तयार होतोय का, तर दोन शब्द तर तयार होताना दिसत आहेत. आता तो ऍस म्हणजे गाढव या शब्दाचा समानार्थी शब्द पण आहे तो डॉंकीसाठी, आणि GAS गॅस म्हणजे वायू. तर हे दोन शब्द तर तयार झालेले आहेत, 3 अक्षरी आणि इन ऑर्डर तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचा क्रम चेंज न करता आपल्याला ते शब्द बनवायचे आहेत, आणि दोन शब्द तर तयार होताना दिसत आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादा शब्द दिसतोय का की जो 3 अक्षरी शब्द आहे आणि मिनिंगफुल आहे, अर्थपूर्ण आहे? तर बघा 2च शब्द मला तर दिसत आहेत. आपल्याला काय करायचंय, त्याचा क्रम चेंज करायचा नाही. याचा अर्थ एखादा अक्षर तुम्ही वगळू शकता, परंतु ते आहे त्याच क्रमाने पुढे बाकीची मांडणी असली पाहिजे. तर बघा 2च अक्षरे, 2 शब्द इथं तयार होताना दिसत आहेत, म्हणून उत्तर आहे आपला, उत्तराचा पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक 2 जो आहे 2. 2 3 अक्षरी शब्द आपण व्यवस्थित पद्धतीने तयार करू शकलो, आणि ते शब्दांचा किंवा अक्षरांचा क्रम न चेंज करता आपल्याला ते शब्द बनवावे लागणार होते, म्हणून आपण त्यांचा क्रम चेंज केलेला नव्हता. आता इथं पहा क्वेश्चन नंबर 14. How many small meaningful words can be formed by arranging the letters of the word bring in order? इथं पण बघा इन ऑर्डर म्हटलं की आपल्याला त्याचा क्रम, अक्षरांचा क्रम चेंज करायचा नाही, ते आहे त्याच पद्धतीने त्यांची मांडणी करायची आहे. आता बघा हाऊ मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स, लहान म्हटले त्यांनी, किंवा मग अशी कसं होतं 2 लेटर वर्ड्स होते किंवा 3 लेटर वर्ड्स, असलं काही नाही. इथं लहान शब्द बनवायचे, फक्त स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स आपल्याला बनवायचे आहेत. आणि अरेंजमेंट कशी करायची, इन ऑर्डर, त्याचा क्रम चेंज करायचा नाही, आहे त्या क्रमाने आपल्याला ते अक्षर लिहून आपल्याला मिनिंगफुल स्मॉल वर्ड्स फ्रेम करायचे आहेत किंवा फॉर्म करायचे आहेत. आता पाहूया आपण कोणते शब्द आपण तयार करू शकतो. आपल्याला इथं पहिल्यांदा शब्द बनवता आले पाहिजेत. तुम्ही सुद्धा विचार करा, डोकं चालवा आणि मला उत्तर सांगा की कोणते मिनिंगफुल शब्द आपण तयार करू शकतोय. बघा आता त्याचा क्रम फक्त आपल्याला चेंज करायचा नाही, हे सांगितले त्यांनी इन ऑर्डर. म्हणून पहा ब्रिंग पासून काय होणार, पहिला शब्द बघा RING, रिंग हा शब्द तयार होताना दिसतोय. परत IN, इन हा शब्द तयार होताना दिसतोय. आणखी बघा 2 तर आहेत, आणखी दिसतोय का एखादा शब्द? 2 शब्द मला तयार होताना दिसत आहेत. आणखी काय आहे का बघा, BIN, बिन, धान्याची कणगी, धान्य ठेवायची कणगी, त्याला बिन म्हणतात. आणखी बघा, तर असे 3 शब्द तयार होताना मला दिसत आहेत. 3 मिनिंगफुल वर्ड आपण इथं तयार करू शकतो, फॉर्म करू शकतो. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4 जे आहे 3. तर ते एखादा विद्यार्थी म्हणायचा RIN, रिन साबण पण तयार होतो इथं, पण मिनिंगफुल आपल्याला ते शब्द पाहिजे आहेत, म्हणून उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 15. चूज अ preposition from the word behind.
आता बिहाइंड मधील आपल्याला काय करायचंय, प्रेपोजिशन म्हणजे काय, शब्दयोगी अव्यय शोधायचा आहे. आता शब्दयोगी अव्यय हे मराठीतील व्याकरण आपल्याला जर सुरुवातीला कळालं तर आपल्याला इंग्लिश मधील व्याकरण सोपं जाणार आहे. त्यासाठी मराठीतील जे व्याकरण आहे, आपल्या मातृभाषेतील जे व्याकरण असणार आहे ते जर आपल्याला पहिल्यांदा माहित असेल तर त्याच्या सहाय्याने आपण इंग्रजीतील व्याकरण अभ्यासू शकणार आहोत अतिशय चांगल्या पद्धतीने. पण जर मराठीतील व्याकरण आपल्याला माहित नसेल तर इंग्लिशमधील व्याकरण कळणं आपल्याला फार अवघड होणार आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मराठीतील व्याकरणाचा अभ्यास जास्त केला पाहिजे आणि त्या बेसिसवरती आपल्याला हे इंग्रजीतील व्याकरण सुद्धा कळणार आहे. तर आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, ते आहेत 8. तर नाउन आहे, प्रोनाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, वर्ब आहे, ऍडवर्ब आहे, त्याच्यानंतर प्रिपोजिशन आहे, इंटरजेक्शन आहे, एक्सक्लेमेशन आहे. तर आपल्याला हे सगळं माहीत असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. त्यासाठी प्रिपोजिशन, इंटरजेक्शन आणि एक्सक्लेमेशन ते सेमच आहेत, पण कंजंक्शन एक आहे. आणि प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय आहे, तो शब्दाला शब्द एकत्र जोडलेले असतात. इथं मराठीत जरी तुम्ही पाहिले तर ते शब्द जेव्हा एकमेकांना जोडलेले असतात आणि ते वेगळे विभक्त करू शकत नाहीत तर त्या शब्दाला म्हणायचं, मग ते जो शब्द जोडलेला आहे त्याला म्हणायचं शब्दयोगी अव्यय. कारण त्यातलं एक असतं नाम, नाऊन, आणि त्याला दुसरा शब्द जोडलेला असतो त्याला म्हणायचं मग शब्दयोगी अव्यय. मग आता इथं कोणता शब्दयोगी अव्यय इथं आहे तर लक्षात घ्या. आपल्याला काय करायचं की कोणता शब्दयोगी अव्यय इथं आपल्याला दिसतोय तो आपल्याला फक्त फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी ते शब्दयोगी अव्यय काय असतात, हा काय प्रकार आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, इथं बिहाइंड हा शब्द दिलेला आहे आणि बिहाइंड मध्ये आपल्याला तो प्रेपोजिशन अवेलेबल आहे. आता ते समजणं आपल्याला आवश्यक आहे. त्यासाठी आपण त्या शब्दांचा अर्थ जाणून घेणं पण आवश्यक आहे. तुम्हाला शब्दांचा अर्थ माहित असणं पण आवश्यक आहे. आता बी म्हणजे असणे, हे टू बीचे सहाय्यकारी रूप आहे. त्याच्यानंतर हाइंड म्हणजे पाठीमागे. आता बिहाइंड म्हणजे काय, पाठीमागे. आणि हाइंड हा शब्द सहसा प्राण्यांचे पाठीमागचे पाय, हाइंड लेग्स, त्यासाठी तो हाइंड हा शब्द वापरतो आपण, पाठीमागे, पाठीमागची. इन म्हणजे काय, आत. आता पहा, आणि ई एंड एंड म्हणजे काय, शेवट. हा हे काय आहे, क्रियापद आहे किंवा ते नाउन म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो. परंतु इथं फक्त एकमेव प्रिपोजिशन आहे, ते आहे इन, आत. मी जरा एखादा आपण शब्द पाहिला, मी घरात बसलेलो आहे, तर इथं घरात यातून आपण आत हा शब्द वेगळा करू शकत नाही. घर आणि आत हे सेपरेट करू शकत नाही. म्हणून आत हा शब्द काय आहे, इथं प्रेपोजिशन आहे. लक्षात घ्या की तो शब्द घर आणि आत, मी घर आत आहे असं वाक्य बनवू शकत नाही. म्हणजे त्या शब्दाची फोड होऊ शकत नाही, कारण ते एकत्रच लिहावं लागतं. म्हणून ऑप्शन आहे, आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जे आहे इन म्हणजे आत. आणि ते आपण ह्या मराठी शब्दाच्या सहाय्याने तो शब्दयोगी अव्यय आपण अभ्यासलेला आहे की ते दोन शब्द असे असतात की ते सेपरेट करता येत नाहीत. आणि जो यातला एक असणार आहे तो नाम असणार आहे, घर, नाम. आणि आत आहे तो आहे प्रेपोजिशन. म्हणजे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे की प्रेपोजिशनचा वापर कुठे करणार आहोत आपण, तर तिथं एक असणार आहे नाऊन आणि एक असणार आहे प्रेपोजिशन, शब्दयोगी अव्यय. म्हणून ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट ऑप्शन आहे, ती या प्रश्नाची उकल असणार आहे. याच्यानंतर पाहूया आपण प्रश्न आहे, पहा क्वेश्चन नंबर 16. आता तुम्ही थोडस वाचन करा बर, काय आहे ह्याचा अर्थ काय होतोय. पहा, हाऊ मेनी स्मॉल meaningful words will be formed by rearranging the word dear. आपल्याला डिअर हा शब्द आहे तो रिअरेंज करायचा आहे, म्हणजे त्याचा जो क्रम आहे तो कसा आहे तुम्ही घेऊ शकता आणि रिअरेंज करून
तुम्हाला काय करायचे, शब्द बनवायचे आहेत आणि ते स्मॉल आणि मिनिंगफुल वर्ड्स आपल्याला लहान आणि अर्थपूर्ण ते शब्द बनवायचे आहेत. तर ते किती बनवू शकता, ते शब्द तुम्ही रिअरेंज करू शकता, ते लेटर्स रिअरेंज करू शकता. तर पाहूया आपण डिअर पासून आपण काय काय तयार करू शकतो आणि ऑप्शन पण पाहूया, कारण आपण जे शब्द बनवणार आहोत तो ऑप्शन तरी अवेलेबल आहे का हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पहा बर, डिअर हा शब्द आहे, यापासून काय काय तयार करू शकतो आपण, ई ए आर, इयर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा प्रयत्न करायचा आहे, कारण उत्तर शेवटी तुम्हाला शोधायची आहेत. त्याच्यानंतर बघा ए आर ई, आर. त्याच्यानंतर काय होऊ शकतोय बघा, आर ई डी, रेड. त्याच्यानंतर आर ई ए डी, रीड. आणखी पहा बर काय होतोय, आणखी एखादा शब्द तयार होतोय का पहा, कारण ऑप्शन 4 तर इथं आहे, पण 5वा पण ऑप्शन इथं दिलेला आहे. 5वा शब्द तयार होतोय का पहा, ई ए आर, आर ई डी, आर ई ए डी, ए आर ई. आहे का? ई ए आर आर. तर 4 शब्द आपण तयार केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त एखादा शब्द सापडतोय का पहा बर. तर मग इथं आपल्याला 5वा शब्द मिळत नाहीये, म्हणून उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2, जे आहे 4 शब्द यापासून तयार होताना दिसत आहेत. म्हणून उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2, 4. म्हणजे आपण डिअर या शब्दापासून 4 अर्थपूर्ण शब्द रिअरेंज करून, हा शब्द किंवा अक्षर रिअरेंज करून 4 शब्द तयार केलेले आहेत. याच्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 17. How many two-letter words will be formed using the word sum? आता सम या शब्दामध्ये 4 अक्षरे आहेत. त्या 4 अक्षरांचा वापर करून आपल्याला 2 अक्षरी किती शब्द तयार करता येऊ शकतात? पहा, आपण ते अक्षर कशी मांडू शकतो, रिअरेंज करू शकतो, कारण तसा कोणताही किंवा इन ऑर्डर हा शब्द इथं फ्रेज वापरलेला नाही, म्हणून आपण ते कसंही वापरून कोणतंही अक्षर घेऊन फक्त मिनिंगफुल पाहिजेत. जे 2 अक्षरी शब्द आहेत ते शब्द मात्र रिअरेंज, ते लेटर्स रिअरेंज करू शकता तुम्ही, पण जे शब्द तयार करायचेत ते अर्थपूर्ण असले पाहिजेत. पहा बरं आता कोणकोणते 2 अक्षरी शब्द आपण तयार करू शकतो. आता पहिला दिसतोय बघा सो, दुसरा आहे एम ई मी, तिसरा काय असणार आहे बघा, सो मी. याच्या व्यतिरिक्त काय आहे का बघा, 2 अक्षरी 2 शब्द आपल्याला तयार होताना दिसत आहेत, सो आणि मी. आता एखादा विद्यार्थी म्हणू शकतो की ओ एम, ओम पण आहे, पण आपल्याला शब्द बनवायचा आहे, ते नाव तयार होतंय. तर 2च शब्द अर्थपूर्ण तयार
होताना दिसत आहेत, म्हणून उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3 जे आहे 2. आता पहा क्वेश्चन नंबर 18. फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड हिडन इन द वर्ड. आता डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे काय, तर इथं आपल्याला विशेषण शोधायचं आहे. डिस्क्रायबिंग वर्ड विशेषणासाठी तो आणखी एक फ्रेज वापरला जातो जो आहे विशेषण. मग आपल्याला पहा की हा शब्द सहसा आपल्याला दिसतो की डिस्क्रायबिंग वर्ड हा शब्द किंवा शब्द समूह ज्याला आपण फ्रेज म्हणतो, ह्याचा वापर सहसा प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नामध्ये होताना दिसतो. तर आपल्याला काय करायचं आहे की दिलेल्या शब्दातील एनरिचमेंट या शब्दातील आपल्याला जो डिस्क्रायबिंग वर्ड आहे विशेषण आहे ते शोधायचं आहे. तर तुम्हाला 4 ऑप्शन खाली अवेलेबल आहेत. तर हा शब्द पाहता क्षणी आपल्या मनात आलं पाहिजे किंवा आपल्या लक्षात आलं पाहिजे की यामधील कोणती अक्षरे घेऊन तयार झालेला शब्द हा आपण तो डिस्क्रायबिंग वर्ड म्हणून लिहू शकतो. तर एनरिचमेंट म्हणजे काय, संपन्नता. आता पहा बरं 4 ऑप्शन आहेत इथं. आता ह्या 4 ऑप्शनच्या सहाय्याने तुम्हाला काय करायचंय, एनरिचमेंट मध्ये जो लपलेला डिस्क्रायबिंग वर्ड आहे किंवा ऍडजेक्टिव्ह आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. एनरिच म्हणजे काय, संपन्न बनवणे, म्हणजे हे क्रियापद आहे. रिच म्हणजे काय, श्रीमंत, हे ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. चीट म्हणजे काय, चिठ्ठी. आणि मर्चंट म्हणजे काय, व्यापारी. तर आपल्याला काय करायचंय की यामधून आपल्याला लगेच तो डिस्क्रायबिंग वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तर तो इथंच आहे, रिच म्हणजे श्रीमंत. ते एक ऍडजेक्टिव्ह आहे म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड आहे. बाकी तिन्ही इथं एनरिच काय आहे, वर्ब आहे. रिच काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. चीट काय आहे, नाऊन आहे. मर्चंट पण नाऊन आहे. म्हणून इथं फक्त एकच पर्याय असा आहे किंवा शब्द असा आहे की जो आपण डिस्क्राईब करण्यासाठी वापरू शकतो, ज्याला आपण डिस्क्रायबिंग वर्ड म्हणतो म्हणजे विशेषण म्हणतो. आणि तो आहे पर्याय क्रमांक 2 जो आहे रिच. रिच म्हणजे संपन्न किंवा श्रीमंत. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, प्रश्न क्रमांक 19 काय म्हणतोय, चूज द करेक्ट लेटर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड्स. आता अर्थपूर्ण आपल्याला शब्द बनवायचे आहेत. कसे बनवायचे आहेत पहा, की तुम्हाला इथे 4 शब्द दिलेले आहेत, फक्त ते इनकम्प्लीट आहेत. तुम्हाला ते कंप्लीट करायचे आहेत. आणि कंप्लीट करण्यासाठी कोणती 2 अक्षरे आपल्याला क्रमाने घ्यावी लागतील, याचा अभ्यास किंवा विचार तुम्ही करायचा आहे. की खाली ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहेत. चूज द करेक्ट लेटर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड्स. जे अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी आवश्यक लेटर्स आहेत, अक्षरे आहेत, ते तुम्हाला 2 अक्षरे निवडायचे आहेत. तो पर्याय पहा इथं आपल्याला अवेलेबल आहे. त्या पर्यायाच्या सहाय्याने तुम्ही विचार करून उत्तर द्यायचं आहे. की इथं आहे बघा, 2 पहिले अक्षर वगळण्यात आलेली आहे. 4ही शब्दांमधील पहिली 2 अक्षरे वगळण्यात आलेली आहेत. त्या वगळलेल्या ठिकाणी किंवा त्या रिक्त ठिकाणी आपण कोणती अक्षरे घेऊ शकता आणि ती क्रमाने घ्यायची. ती अक्षरे आपण निवडताना आहेत ती निवडलेला ऑप्शन आहे तसा तिथं भरायचा आहे. मग आणि त्याच्या सहाय्याने ते 4ही शब्द अर्थपूर्ण बनले पाहिजेत. तर पहा, पीए, PAAT, PAALK, PAICK, PAIN यातून योग्य कोणताही शब्द तयार होताना दिसत नाहीये. त्यानंतर पहा, CHAT चॅट, CHALK चॉक, CHICK चिक आणि CHIN चिन हा एक शब्द होतोय. त्यानंतर पहा, TAAT आणि TAALK, TAICK आणि TAIN. त्यानंतर ऑप्शन नंबर 4 आहे बघा, KAAT, KAALK आणि KAICK, KAIN. पहा कोणता योग्य पर्याय तुम्ही निवडू शकता.
तर या ठिकाणी आपण पहा पर्याय क्रमांक कोणता घेऊ शकता? इथं ऑप्शन नंबर सेकंड आपण घेतला तरी काय होते बघा, CHAT चॅट होते, CHALK चॉक होते, CHICK चिक होते आणि CHIN चिन होते. तर अशा पद्धतीने बघा, चॅट म्हणजे काय, गप्पा मारणे, चॉक म्हणजे काय, खडू, CHIN चिन म्हणजे काय, हनुवट. तर अशा प्रकारचे हे शब्द तयार होताना दिसत आहे. आणि CHICK चिक म्हणजे काय, कोंबडीचं पिल्लू. तर हे 4 शब्द अर्थपूर्ण शब्द तयार होताना आपल्याला दिसत आहे. CHAT चॅट, CHALK चॉक, CHICK चिक आणि CHIN चिन. हे 4 शब्द आपल्याला अर्थपूर्ण तयार होताना दिसतात. कधी होतात? तर जर आपण ऑप्शन नंबर सेकंड CH या अक्षरांचा जो पर्याय आहे, ऑप्शन नंबर सेकंड हा जर निवडला, त्या अक्षरे त्याच ठिकाणी आहे त्या क्रमाने जर मांडली, तर आपल्याला हे 4ही इनकम्प्लीट वर्ड्स आहेत ते पूर्ण होताना दिसून येतील. म्हणून उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड, ते आहे CH. याच्यानंतर आहे बघा आपला शेवटचा प्रश्न असण्याची शक्यता आहे हा. क्वेश्चन नंबर 20 or 28th. क्वेश्चन नंबर 28 म्हणजे 20वा प्रश्न आहे आपला. सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द स्पेलिंग एनिथिंग. आता एनिथिंग या शब्दापासून किंवा त्या अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, नॉट वापरलेला आहे. सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द स्पेलिंग ऑफ एनिथिंग. एनिथिंगच्या स्पेलिंग पासून जो अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, तो पर्यायामध्ये पाहायचा आहे आपल्याला आणि तो शोधायचा आहे की एनिथिंग पासून कोणता शब्द तयार होताना दिसत नाही. आता त्यासाठी आपल्याला शब्द पाहावे लागतील कोणते आहेत आणि मग आपल्याला उत्तर किंवा उत्तराचा पर्याय निवडावा लागणार आहे. पहा, एनिथिंग दिलेला आहे, यापासून एनी हा शब्द तयार होतोय का? होतोय. HING हिंग आहे, परंतु त्याचा अर्थ माहित असणं आवश्यक आहे. हिंग हे अक्षर तर आहेत, THINE, THIN, थिन म्हणजे काय, सडपातळ, थिन आहे. THING थिंग, थिंग म्हणजे काय, गोष्ट, वस्तू. तर हे 3 अर्थपूर्ण शब्द तयार होताना दिसत आहेत. फक्त हिंग हा अर्थपूर्ण शब्द तयार होताना दिसत नाही. इथं आपल्याला ई हे अक्षर असतं, तर हिंज, हिंज म्हणजे काय, दरवाजा, चौकट असेल त्याची बिजागीर, तर ती बिजागिरीसाठी आपण हिंज हा शब्द वापरतो किंवा तो एक क्रियापद म्हणून सुद्धा वापरू शकतो, आधार देणे. पण त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी हिंग ऐवजी हिंज हा शब्द तयार करावा लागणार आहे. परंतु इथं ई हे अक्षर अवेलेबल नाही, त्याच्यामुळे इथं हा शब्द तयार होणार नाही. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड हा आपला उत्तराचा योग्य पर्याय असणार आहे, कारण हिंग हा कोणताही अर्थपूर्ण इंग्लिश शब्द तयार होणार नाही. परंतु या ठिकाणी जर ई हे अक्षर पुढे वाढीव असतं, तर आपल्याला तो योग्य पर्याय किंवा तो शब्द, योग्य शब्द, आपण अर्थपूर्ण शब्द तयार करू शकलो असतो. परंतु HING हा कोणताही शब्द बनत नाही, अर्थपूर्ण शब्द नाही. म्हणून आपल्याला निवडावा लागेल ऑप्शन नंबर 2 आणि तो असणार आहे आपला योग्य पर्याय. तर अशा पद्धतीने आज आपण 20 प्रश्नांच्या सहाय्याने फाइंडिंग स्मॉल मीनिंगफुल वर्ड्स फ्रॉम द गिवन वर्ड्स, दिलेल्या शब्दांपासून लहान शब्द तयार करणे, हे
हा जो सब युनिट आहे तो आपण अभ्यासलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 20 प्रश्न पाहिलेत. आता ह्या 20 प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला बरीच माहिती मिळालेली असणार आहे. तर आपण या स्टुडिओमधून जे लेक्चर डेली इथं टेलिकास्ट होत आहेत, लाईव्ह टेलिकास्ट, तर त्यांचा आनंद घ्यावा आणि त्यातून आपल्या ज्ञानामध्ये भर घालावी, अशी एक माझी विनंती राहील. आणि फक्त आपण हे लेक्चर पाहून याचा काही उपयोग होणार नाही, कारण आपल्याला त्याला ॲडिशन, तुम्हाला आणखी बऱ्याच शब्दांची माहिती होणं आवश्यक आहे. तो शब्द, कारण त्या शब्दांच्या सहाय्याने आपल्याला वाचन करायचं आहे. कारण ते शब्द जर कळाले तुम्हाला, तरच तुम्हाला त्या प्रश्नांचा अर्थ कळणार आहे. आणि प्रश्नांचा अर्थ जोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर किंवा ऑप्शन निवडताना अडचणी येणार आहेत. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर आपण वेळच्या वेळी आपला अभ्यास पूर्ण करणं आवश्यक आहे. शब्दसाठा आपला संपन्न करणं आवश्यक आहे. आणि फक्त इंग्रजी विषयावरच लक्ष द्यावं असं नाही, तर आपल्याला जेवढे काही विषय आहेत स्कॉलरशिपला, आणि आपल्याला ज्या क्रमिक पुस्तकं आहेत, त्या सर्वांचा आपण योग्य तो अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि आपल्या शिक्षकांच्या आज्ञांचं देखील पालन करणं तितकंच आवश्यक आहे. कारण आपण गृहपाठ व्यवस्थित आणि वेळेवरती पूर्ण केल्याशिवाय आपली प्रगती होण्याची शक्यता नाही. म्हणून आपण काय करावं, तर योग्य तो निर्णय घेऊन योग्य त्या दिशेने आपण वाटचाल करणं आवश्यक आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.